रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी हनुमंत जिजाबा बागल. शेळव्यामध्ये रामा ॲग्रोटेकचं आपलं श्रीराम कृषी सेवा केंद्र ह्या नावाने ओपनिंग झालेलं आहे. तर आपण शेळव्यामध्ये ऊसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. तर आपण शेतकरी बांधवांचे मनोगत जाणून घेऊया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाव सांगा तुमचं. हैबत शामराव लोकरे, मुक्काम पोस्ट शेळवे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. हा आपला प्लॉट किती एकराचा आहे? 3 एकराचा. 3 एकराचा प्लॉट आहे. तर सुरुवातीला तुम्हाला कोणतं प्रोडक्ट दिलं होतं? शिप हातात मला काय वाचता येत नाही, हातात आहे ते फॉस्फरिक ऍसिड आणि बायो 100 म्हणून आहे, ते दिलेलं होतं. त्यानंतर तुम्हाला वामॅक्स, बायोक्रांती आणि रूट मॅजिक हे दिलं, वापरले का तुम्ही? ओके. हे वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? त्याच्या फुटवा झाला, अधिक काळुकी भरपूर जाणवली. ओके. ज्ञानशक्ती वगैरे तुम्ही ज्ञानशक्ती, मायक्रोन्यूट्रन आणि रूट मॅजिक दिल्यानंतर तुमचा फुटवा बऱ्यापैकी झाला का? 100% झाला. बऱ्यापैकी नाही, 100% झाला. ओके. पहिला तर हा सुरू एक खोडवा आहे. खोडवा आहे. तर पहिलं सुरूला तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरलं होतं रासायनिक. त्यावेळेस काय रामा ॲग्रोटेक वापरलं नव्हतं काहीच नव्हतं. तर किती टोटल किती याला रासायनिक वापरलं होतं पहिलं तुम्ही सुरूला? साधारणतः ह्यात एका तुकड्यात सांगायचं म्हणलं तर म्हणजे असं सगळीकडे वापरलं होतं. एकरी वापरलं होतं. किती खर्च केला होता तुम्ही? एकरी चांगलं 30-35 हजार रुपये केलता. 35,000 रुपये खर्च. त्याच्यातनं तुम्हाला गेल्या वर्षी सुरूला किती म्हणजे उत्पन्न किती भेटलं? ते 3 एकरात मला 113 टन ऊस निघलाय फक्त 113 13 टन. एकरी किती बसला? एकरी बसला 38 टनानं. 38 टन म्हणजे तुम्हाला म्हणावं असं उत्पन्न नाही मिळत. एकरी 1,00,000-1.25 लाख रुपये खर्च केल्यावर त्यांचं काही उत्पन्न मिळालं नाही. 1,00,000-1.25 लाख रुपये सगळे 3 एकरात. मग तुम्ही ह्या वर्षी रामा ॲग्रोटेक वापरायचं लक्षात घेतलं, कशामुळे घेतलं का म्हणजे काय? ते तर एका शेजाऱ्याने दिलं तर पहिली गेलं साली, त्याचं बघितलं आम्ही. आमचा बांधकरीच आहे म्हणून आम्ही हे डोक्यात घेतलं. बांधकरांचा रिझल्ट एकदम खत्री दिसला 100% दिसला आणि तुम्ही पण वापरायचं ठरवलं. बागल सर, सुरुवातीपासून कसं नियोजन केलं तुम्ही याला? सुरुवातीपासून आपण आलो, बघितलं यांचा प्लॉट. बघितल्यानंतर प्लॉटला फॉस्फरिक ॲसिड आणि बायो 100 म्हणून येतं. ते दिल्यानंतर 3 दिवसांनी गुळ, वामॅक्स आणि बायोक्रांती दिलं. हे दिल्यानंतर एक 10 दिवसांनी परत ज्ञानशक्ती, मायक्रोन्यूट्रन, रूट मॅजिक हा डोस दिला. त्यामध्ये त्यांना फुटवा होण्यासाठी रामा मॅजिक दिलेला आहे. तर रामा मॅजिक दिल्यानंतर एवढा जबरदस्त फुटवा झालेला आहे, म्हणजे खोडव्यामध्ये त्यांना 20 ते 22 फुटवा आहेत, आपण मोजू शकतो. पहिला तुम्ही ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस फुटवं झालं का म्हणावं असं? नव्हतं झालं. या वर्षी फुटवं चांगलं आहेत का गेल्या वर्षी? चांगला आहेत. या वर्षी चांगलं जाईल. बघ दाखवा फुटवं मोजून आपल्याला किती शेतकऱ्यांना. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि हा 22. म्हणजे टोटल साली 8 ते 9 फूट बेटागणीस होते. 22 फुटवा आहेत. 20 ते 22. गेल्या वर्षी 8-9 फुट होतं बघ. एकसारखं होतं का बारकं होतं म्हणजे? नाही, बारीक मोठं पण यंदा तरी म्हणजे काय आरी पडल्याला ते जळूनच गेलं होतं. त्यामुळे ह्याच्यावर आम्ही म्हणजे बरं, आता तुम्हाला असं वाटतंय का ह्यातलं ही जी फुटवा जे 22 फुटवा येतं, 22 सोडून द्या, 20 फुटवा धरून चला. ह्या 20 फुटव्यातला तुम्हाला कुठला फुटवा असा वाटतो की ती कमकुवत आहे? नाही, जळणारा कोंबच नाही. जळण्यासारखा कोंब आहे का ह्यामध्ये? नाही, कसलाच नाही. सगळं सपाट आहे. भलं वाढ उद्याला होईल, कमी होईल, जास्त होईल, पण फुटवा होत नाही. फुटवा जळत नाही एवढी गॅरंटी. एवढी तुम्हाला खात्री आहे का? 100% आहे. गेल्या वर्षीच्या मानानं आताच्या टायमिंग पर्यंत खर्च किती झालाय? कमी झाला की जास्त झालाय? कमी झालाय. कमी. गेल्या वर्षी जास्त झाला? जास्त झालता. अवघ्या शेवटच झालता 30-35 वर. आतापर्यंत आम्ही आलतो. पावसाळ्यात काय करायला मिळत नाही म्हणून. हो. मग आता हे एकंदरीत हे प्रोडक्ट रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहे का? एकदम 100% समाधानी आहे. बरं, हे प्रोडक्ट बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरावं का? 100% वापरावं. त्याशिवाय सुधारणाच होत नाही शेतकऱ्याची. ठीक आहे. आता तुम्हाला असं वाटतंय का बाबा आपला गेल्या वर्षी आपल्याला 113 टन ऊस तुमचा निघला होता 3 एकरामध्ये, तर आता ह्या तुम्ही सांगू शकाल का की बाबा काय खात्री द्याल का? सांगेन 150ला कमी राहत नाही आमचा. 3 एकरामध्ये 150लाच कमी राहत नाही. त्यातनं वरनच जाईल, पण 150 तर कमीत कमी खोडवा जातो. खोडवा ऊस असून
उसावूनच दिसतंय दिसतंय हे तुम्ही खात्रीने सांगू शकता 100% खात्री सांगू शकतो. आणि खर्चाचं बजेट बघितलं तर तुमचं कमी आहे का रासायनिक पेक्षा जास्त आहे? कमी आहे कमी आहे. कमी आहे का? कमी आहे. नाही, काय शेतकऱ्यांचं असं म्हणणं येतं की बाबा हे प्रोडक्ट तुमची महाग आहे ते आणि हे प्रोडक्ट आम्ही एवढी महाग सोडून ओसाला आम्हाला परवडत नाही. मग हे परवडण्यासारखं आहे किशाला का नाही? परवडण्यासारखं आहे, 100% परवडण्यासारखं आहे. ते आता सांगू शकत नाही. पुण्याचं तुम्हीच या आणि तुम्हाला नाही, दाखवतो. आपण हार्वेस्टिंग करताना हे जे व्हिडिओ काढणार आहे अजून एक, पण आता हे पहिला व्हिडिओ आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा पहिला व्हिडिओ आहे. आपण हार्वेस्टिंग करते वेळेस अजून एखादा दुसरा व्हिडिओ काढणार आहे. त्यावेळेस तुम्हाला सांगू आपण की यामध्ये खर्च किती झाला आणि उत्पन्नामध्ये किती वाढ झाली. आणि ह्याबरोबर तुम्हाला कारखान्याचे जे स्लिप येतात का, ती स्लिप पण आपण व्हॉट्सअपला पाठवणार आहे किंवा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की किती निघालेलं आहे ते. तुम्ही वापरलं आणि एवढे चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शेती तुमची, शेती तुमची, नाद केला पण नाद केला पण वाया नाही गेला. जिथं विषय गंभीर, तिथं रामायण खंबीर. जिथं विषय गंभीर, तिथं रामायण खंबीर.